महापालिकेमध्ये महत्त्वाच्या पदांसाठी पक्षांनी निर्माण केलेला पेच आता कुठे सुटताना दिसतोय। मुंबई महापालिकेमध्ये एका हाती सत्ता मिळून सुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या युतीनं भिजून ठेवलेल्या घोंगड्यावरती अखेर तोडगा निघाल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये स्वतंत्र निवडणूक लढलेली राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत असणार आहे। निवडणूक एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजपनं गटनेते पदासाठी स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज दोन्ही पक्षांनी आपल्या गटनेत्यांची घोषणा केली। तर अवघे 3 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत गटनेतेपदासाठी पसंती दिली आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं निष्ठावंत महामंत्री दर्जाचे गणेश खणकर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भात घोषणा केली, तर शिवसेनेनं महानगरपालिकेच्या गटनेतेपदासाठी अमेय घोले यांची निवड केली आहे। घोले यांच्या नावाची घोषणा शिवसेनेचे सचिव राहुल शेवाळे यांनी केली। राष्ट्रवादीला बरोबर घेतल्यानंतर मनसे सुद्धा महायुती सोबत जाणार अशी चर्चा होती। खास करून कल्याण डोंबिवलीतल्या घडामोडींनंतर तर ही शक्यता बळावल्याचं दिसत होतं। पण आज या चर्चेला पूर्ण विराम दिला तो खुद्द राज ठाकरेंनी। मनसे महायुतीत जाण्याच्या चर्चेवर तात्पुरता पडदा पडला असला तरी आजच्या मनसेच्या बैठकीमध्ये एक नवा मुद्दा उजेडात आला। मनसेचे मुंबईमध्ये केवळ 6 नगरसेवक निवडून आलेत। या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने युती असूनही मदत केली नाही अशी तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंकडे केल्याचं समजतंय। ठाकरे सेनेनं अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करून आपल्या उमेदवारांची मतं खाल्ल्याचा आरोपही मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केला। मात्र यावर आता तक्रारी करत बसू नका, कामाला लागा असा सल्ला राज ठाकरेंनी दिल्याचं समजतंय। आणि यावर आधारित आम्ही दुसरा प्रश्न